नमस्कार, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख. 2025 चा चांगला कुस्ती मैदान पार पडला मित्र. नंदाळे बुद्रुक कुस्ती मैदान 27/2/2025 रोजी पार पडला मित्रांनो. एक महिना पहिलेच मला खास आमंत्रण दिलं होतं. मान्य वस्ताद पैलवान पोलीस पाटील नंदाळा बुद्रुक गावाचे लाला पैलवाननी मला खास आमंत्रण दिलं होतं मित्रांनो. मान्य वस्ताद पैलवान लाला पैलवानचा खास नियोजन होता आणि जबरदस्त कुस्ती मैदान पार पडला मित्र. नंदाळे बुद्रुक कुस्ती मैदानचं नियोजन एकदम भारी करण्यात आलं होतं मित्रांनो. कुस्ती आखाड्यामध्ये एक पण कुस्ती लागायची नाही मित्रांनो. कुस्ती मैदानच्या बाहेर कुस्ती लागायची आणि पैलवान आखाड्यामध्ये एंट्री करायचे मित्रांनो. त्यामुळे नियोजन एकदम भारी होतं मित्रांनो. कुस्त्या काटाच लागल्या. दिवसाच्या उजेड मध्ये चांगल्या कुस्त्या पार पडल्या. शेवटची कुस्ती पण आपल्याला उजेड मध्ये बघायला भेटले मित्रांनो. त्यामुळे सर्व कुस्तीप्रेमी वस्ताद मंडळी आणि पैलवान शौकीन शेवटची कुस्ती बघण्यासाठी मैदानमध्ये जास्त प्रमाणामध्ये गर्दी होती मित्रांनो. शेवटची कुस्ती ऋतिक राजपूत धुळे विरुद्ध प्रमोद काळे यांची जबरदस्त कुस्ती बघायला भेटली मित्रांनो. त्यामुळे मला वाटतं मित्रांनो 2025 चा या वर्षीचा सर्वात भारी कुस्ती मैदान नंदाळे बुद्रुक कुस्ती मैदान पार पडला मित्रांनो. तालुका जिल्हा धुळे. तर मित्रांनो या कुस्ती मैदानचं नियोजन भारी होता, आयोजन भारी होता आणि पहिल्यांदा नंदाळे बुद्रुक कुस्ती मैदानचा मोठा आयोजन नंदाळे गावाला करण्यात आलं होतं मित्रांनो. तर आपल्याला काय वाटतं मित्रांनो, या वर्षी भरपूर कुस्ती मैदान घेण्यात आले, भरपूर पैसे खर्च करण्यात आले, पण शेवटच्या कुस्ती अंधारात घेण्यात आले. काय फायदा, कुस्तीमध्ये काय होते कोणाला काही समजत नाही मित्रांनो. पण हे नंदाळे बुद्रुक कुस्ती मैदान सर्वात भारी कुस्ती मैदान पार पडला मित्रांनो. तर आपल्याला काय वाटतं यावर्षी कोणता कुस्ती मैदान भारी पार पडला, चांगला झाला, तर नक्की कमेंट करा. यूट्यूब चॅनलवरती अतिशय सुंदर असं दिसते. फुले टाकून अतिशय शानदार असं नियोजन आपल्या नंदाळे या गावामध्ये भव्य दिव्य असं पहिल्यांदाच कुस्तींचं असं जंगी मैदान इथं भरलेलं आहे. तसं तर सालाबादाप्रमाणे 49 वर्षापासून इथं कुस्त्यांची परंपरा चालू आहे. मात्र यावर्षी अतिशय जोरदार अशा कुस्त्यांचं हे दंगल इथं सुरळीतपणे पार पडत आहे. आखाड्याचं पूजन झालेलं आहे. जोरदार टाळ्या करा मित्रांनो, टाळ्या करा. शाबास. सर्व मल्ल मंडळींनी फेरीच्या बाहेर थांबायचं आहे. सहकार्य करा. बाहेर गावून आलेल्या पैलवान मंडळींनी सहकार्य करावे. 1000 व्ह्यूअर्स आलेले असे हे आपले थोडा उशीर होतो, लांबचे यायला वेळ लागतो. खाली साईडला कुस्तींचं नियोजन आता मनाची कुस्ती फक्त 3 पंच जातील मध्ये. सर चला, सर्वजण बाहेर चला. चला सगळ्यांनी बाहेर चला. कृपया सहकार्य करा. सर्वांनी आखाड्याच्या पाटील मनोज जगन्नाथ पाटील आणि विजय पंढरीनाथ पाटील हे 3 पंच राहणार आहेत. तरी सर्व गावकऱ्यांनी याची नोंद घ्यावी. बरोबर, हे लक्षात घ्या. 3 पंच ज्यांचं आता भाऊसाहेबांनी नाव आता घोषित केलं, त्या 3 पंचांच्या व्यतिरिक्त कोणी मध्ये कुदू नका, अन्यथा अपमान केला जाईल. हे लक्षात घ्या. आपल्याला जर खरोखर सुनियोजित पद्धतीने अतिशय शानदार असं कुस्त्या बघायच्या असतील तर आपली जागा सोडू नका. यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. आपले गावाकडचे कुस्ती मैदान चिडव बघण्यासाठी.